राजकारणात तरुणपणी त्यांची एंट्री झाली आणि अतिशय विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून प्रत्येक गोष्ट ही आत्मसात झालीच पाहिजे आणि सुंदर असे नियोजन ते करत असतात। त्याच्यामुळं मला वाटतं गेल्या वेळची निवडणूक सोडली तर त्यांना कधी राजकारणात आज तागायत अपयश आलेलं नाही, कारण स्वतःचा मतदारसंघ नसला, आमचा तालुका राखीव असल्यामुळं पुढे जाण्याची संधी मिळत नाही। मग कुठेतरी शेजारच्या तालुक्यामध्ये आपण आपलं अस्तित्व निर्माण करून सगळ्या लोकांशी प्रेमाचे संबंध निर्माण करून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकमत जमा करण्याचं काम सध्या त्यांचं जोरदार चालू करतात आणि राजकारण त्यांनी निर्माण केलं। भविष्य काळामध्ये आपल्याला सर्वांना महत्वाची जबाबदारी पार पाडत असताना सध्याचं राजकारण, देशाची परिस्थिती याचा जरी आपण विचार केला तरी एका विशिष्ट परिस्थितीमधून आपण जात आहोत। त्रास होईल अशी परिस्थिती समोरच्या पक्षातून गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण करण्यात आली आणि लोकांना त्रासदायक वाटते आणि प्रत्येक निवडणूक हे आपणच जिंकली पाहिजे अशा दृष्टीनं देशामध्ये नियोजन करून, पण इकडे सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमाची निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि त्याच्यासाठी आपल्याला दिलीपरावला आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी आपण स्वतः मनावर घेऊन स्वीकारावं आणि त्या पद्धतीनं आत्तापासून आपण बारकावे लक्षात घेऊन काम करावं आणि भविष्य काळामध्ये दिलीपरावला पुढे जाण्याची एक संधी आपण द्यावी अशी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो। आपण ती कराल याची आम्हा सर्वांना खात्री आहे।